नमस्कार मंडळी, कसे आहात? तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण इथे बनवतोय सुहाना गुलाबजामुन मिक्सचे गुलाबजामुन. म्हणजे ह्या पॅकेटपासून आपण हे छान असे गुलाबजामुन तयार करणार आहोत. इथे मी गुलाबजामुनचं पॅकेट घेतलेलं आहे. आता त्यातलं मिश्रण मी एका पातेल्यात काढून घेते. खूप सोपं आहे. ह्यात काय तुम्हाला जास्ती काही पदार्थ ॲड करायची गरज नाही आहेत. इथे मी सरळ पाण्याने ते मिक्स करून घेते. त्याचा छान असा गोळा बनवते. मी लागेल तसं हळूहळू इथे पाणी ॲड केलं आहे. तुम्ही शक्यतो दूध वापरू शकता. दूध किंवा पाणी दोन्ही अलाउड आहेत. इथे मी जवळपास 1 ग्लास घेतला आहे, पण मी लागेल असं थोडं करून पाणी ॲड करते. तुम्ही बघू शकता इथे मी हलक्या हाताने ते मिश्रण छान असं मिक्स करून घेते. त्यात आपल्याला कुठल्याही प्रकारच्या गाठी किंवा काही पावडर ते असं सोडायचं नाही आहे. आपल्याला छान ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचा मऊसर असा गोळा तयार करायचा आहे. इथे बघू शकता मी त्याचा गोळा तयार केला आहे. तुम्हाला असंच तो छान मळून त्याला थोडा वेळ रेस्टसाठी ठेवायचा आहे. शक्यतो तुम्ही थोडंफार हाताला तूप वगैरे यूज करू शकता गोळा मळण्यासाठी, पण गरज नाही आहे. आपोआप त्या गोळ्याचं तेल आपल्या हाताला सुटतंच. इथे मी छान असा गोळा तयार केला आहे. आपण ह्याला थोडा वेळ झाकून ठेवूयात. तोपर्यंत आपण चासणी बनवायला घेऊया. इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि जो ग्लास मी मिश्रण मिक्स करण्यासाठी वापरलं होतं त्याच ग्लासने इथे मी 2 ग्लास पाणी ॲड करते. आता आपण साखर मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकता साखरेला म्हणजेच पाकाला उकळी फुटली आहे. इथे मी 2 ते 3 इलायची बारीक कुटून टाकलेली आहे. मी विलायचीचं वरचं कवरसुद्धा घेतलेलं आहे. आपला इथे पाक तयार होत आहे. छान असा उकळून घेऊन पाक तयार होईपर्यंत आपण इकडे गुलाबजामुन बनवायला घेऊयात. छान असं मऊ ते पीठ मुरलं गेलेलं आहे. इथे मी थोडंसं हातावर तूप घेते आणि छोटे असे गोळे तयार करते गुलाबजामुनचे. तुम्ही तुमच्या हाताच्या तळव्याने गुलाबजामुनला छान आकार देऊ शकता. इथे मी एक करून असे गुलाबजामुनचे गोळे तयार करून घेत आहे. तुम्ही बघू शकता मी गुलाबजामुनचे गोळे तयार करून घेतलेत. एकीकडे आपला पाकसुद्धा रेडी आहे. आता हा पाक आपण एका साईडला ठेवून देऊयात आणि आपले गुलाबजामुनचे गोळे तयार म्हणजेच तळायला घेऊयात. इथे कढईमध्ये मी साधारण 1 वाटी तेल घेतलेलं आहे. तेल थोडं गरम झालं की आपण ह्यामध्ये गुलाबजामुन तळून घेऊयात. आपण एकदम नाही टाकायचे, एक करत असं टाकायचं. एकदम जर आपण गुलाबजामुनचे गोळे तेलामध्ये टाकले तर तेल थंड होऊ शकतं. मग परत थोडा फ्लेम वाढवावी लागेल. त्यापेक्षा एक करून आपण गुलाबजामुनचे गोळे टाकून छान असं तळून घेऊयात. आपल्याला हे मीडियम फ्लेमवरच गोळे व्यवस्थित तळून घ्यायचे. जर हाय फ्लेम ठेवला तर गोळे फक्त वरतून तुम्हाला लालसर दिसतील किंवा थोडासा काळपट कलर येईल, पण आतमधून ते पीठ कच्चंच असणार आहे. त्याच्यामुळे मीडियम ते एकदम लो फ्लेमवर तुम्ही गोळे तळून घेऊ शकता. इथे बघू शकताय तुम्ही गोळे आपोआप फुगले जात आहेत तळतानाच. असं हळूहळू आपण हे गुलाबजामुनचे गोळे तळून घेऊयात आणि नंतर मग पाकात टाकूयात.
थोडा वेळ लागतो आहे, पण गुलाबजामुन चांगले तळले गेले पाहिजेत हे महत्त्वाचं आहे. ते बघू शकता आता तुम्ही, गुलाबजामुनला छान असा कलर आलेला आहे. आता आपण हे गुलाबजामुन काढून घेऊयात आणि बाकी गुलाबजामुन पण असेच तळून घेऊयात. बघू शकता इथे गुलाबजामुन छान तळले गेलेले आहेत. आता आपण पाकामध्ये हे गुलाबजामुन टाकूयात. काळजी करू नका, गॅस बंदच आहे. आता ह्या पाकामध्ये मी गुलाबजामुन ॲड करते. काही वेळातच आपले हे गुलाबजामुन छान असे तयार होतील. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. थँक्यू.